रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे मार्गशीर्ष अमावस्या, दर्शवेळ अमावस्या। या दिवशी आपल्याला संध्याकाळी हा एक उपाय करायचा आहे की ज्या उपायामुळे आपल्या घरातली दरिद्रता बाहेर जाईल, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करेल, त्याचबरोबर घरामध्ये असलेली इडापिडा सगळी निघून जाणार आहे। मुलांची नजरदोष मोठ्यापासून लहानांपर्यंत सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। उपाय अगदी साधा सोपा आहे। तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 6:30 नंतर अगदी रात्रीचे 12 वाजेपर्यंत देखील तुम्ही करू शकता। आता तुम्हाला करायचं काय आहे, तर बघा, सगळ्यात आधी तुम्ही एक कापड घ्या जो काळ्या रंगाचा असेल, किंवा मग काळ्या रंगाचा नसेल तर असा डार्क रंगाचा कुठलाही, असं नाही की नवीनच घ्यायचा आहे, जुना घेतला तरी देखील चालणार आहे। काळ्या रंगाचा असेल तर अतिशय उत्तम। काळ्या रंगाचा कापड घ्या। आता त्यावरती तुम्हाला 5 फुलाच्या लवंग ठेवायच्या आहेत। व्यवस्थित घ्यायच्या लवंग, कुठलेही तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही, व्यवस्थित 5 लवंग घ्यायच्या। 2 कापराच्या वड्या घ्यायच्या। त्याचबरोबर थोडंसं चिमूटभर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं। खडे मीठ नसेल तर जेवणासाठी वापरलं जाणारं मीठ, बारीक मीठ घेतलं तरी देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरली जाते। त्याचबरोबर पिवळी मोहरी जर तुमच्या घरामध्ये जर नसेल तर तुम्ही काळी मोहरी, जेवणासाठी जी मोहरी आपण वापरतो ती घेतली तरी देखील चांगला नाही। आता 5 लवंगा, 2 कापूरवड्या, चिमूटभर मीठ आणि थोडीशी मोहरी, हे संपूर्ण साहित्य त्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे आणि ती पोटली तुमच्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं म्हणत अगदी 7 वेळा उतरवायची आहे। त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला हे उतरवून घ्यायचे आहे। त्यानंतर प्रत्येक रूमच्या भिंतीला तुम्हाला ही पोटली लावायची आहे। वेगवेगळी पोटली बनवण्याची गरज नाही, एकच पोटली सगळ्यांच्या अंगावरून उतरवून प्रत्येक रूमच्या भिंतीला देखील लावायची आहे। कारण बघा, आपल्या घरामध्ये वास्तू देवता असते। वास्तू ही तथास्तू म्हणत असते। आपल्या घरामध्ये आपल्या मनातही कधी कधी दुसरे आपलं वाईट करतात ते तर सोडूनच द्या, पण आपल्या मनातही कधी कधी खूप नकारात्मक विचार येतात। तर त्यामुळे वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते। आपल्या मनातली नकारात्मकता, आपले जे वाईट विचार आहेत, जे आपल्या वास्तूमध्ये असतील ते सुद्धा निघून जातील। त्यासाठी प्रत्येक भिंतीला तुम्हाला ही पोटली लावायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे ती अगदी तुम्ही कचऱ्यामध्ये नेऊन फेकली। सगळ्यांकडे डस्टबिनचे डबे असतात, मात्र कधीही डस्टबिन घराच्या बाहेर, म्हणजे घराच्या बाहेरच असावा, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच, तिकडे थोडासा दूर, तर त्याच्यामध्ये नेऊन टाकायचा आहे। तर त्याच्यामध्ये नसताना टाकू शकत तर अशा एखाद्या ठिकाणी नेऊन टाका की जिथे कुणाचा पायबी पडणार नाही। तर हा असा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या पितरांसाठी बघा, आज दिवसभरात तुम्हाला पितरांच्या शांतीसाठी जेवढे उपाय करता आले तेवढे करा, मात्र पितरांसाठी जो दिवा लावला जातो तो संध्याकाळी लावला जातो। माठाजवळ, पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ दिवा लावला जातो। मात्र जर तुम्हाला घरामध्ये दिवा लावायचा नसेल तर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्या डाव्या हाताला, बाहेर जाताना आपल्या डाव्या हाताला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा लावू शकता। तुम्ही कणकेच्या पिठाचा दिवा बनवू शकता। तो बनवणं शक्य नसेल तर तुम्ही साधी मातीची पणती स्वच्छ घासून पुसून घेतली तरी देखील चालणार आहे। त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाका। मोहरीचं तेल नसेल, तिळाचं तेल टाका। तेही नसेल, घरात जेही पूजेसाठी वापरलं जाणारं तेल आहे ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। त्यामध्ये तुम्हाला कापसाची वात टाकायची आहे, त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही, थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती तो दिवा ठेवायचा। दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला असायला हवी। तिथेच तुम्ही एक वेळा का होईना पितृअष्टक म्हणा। पितृअष्टक म्हणणं शक्य नसेल तर गुगलला, यूट्यूबला लावून द्या। त्याचबरोबर ओम पितृदेवताय नमः एवढं तरी तुम्ही नक्कीच म्हणू शकता। पण बघा, पितृअष्टक म्हणा, पितृस्तोत्र म्हणा, आपल्याला म्हणायचं आहे। संध्याकाळी पितृ परत जात असतात तेव्हा त्यांना जर त्या दिव्याचा प्रकाश दिसला तर ते तृप्त होऊन जातात असं म्हणतात। मी मागच्या व्हिडिओमध्ये पितरांसाठी काय काय करावं हे संपूर्ण सांगितलेलं आहे, जसं की पितरांना घास टाकणं, पितरांसाठी पाणी ठेवणं, ह्या सगळ्या वस्तू छोटे छोटे उपाय आहेत। त्याचबरोबर तुमच्याकडे जर नदी, तलाव असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही दीपदान, पितरांच्या नावानं दीप लावू शकता। कारण जिथे पाणी असतं ना, असं म्हणतात की तिथे पितृ
दुसरं तुम्ही बघा, कुठलंही श्राद्ध तर्पण हे एखाद्या नदीकाठी केलं जातं. म्हणून सांगते, जर असेल तर आवर्जून तिथे जाऊन दिवा लावा. नाहीही काही जमलं तर संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही दिवा लावा. जर तुमच्या घरामध्ये लावला जात असेल तर तुम्ही तुमच्या माठाजवळ देखील दिवा लावू शकता दक्षिणेतून करून. तर असे छोटे छोटे उपाय करून बघा, आपल्याला खरंच आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडलेत असं जाणवेल तुम्हाला. याच अमावस्येला नाही तर दर अमावस्येला करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.